तर धक्कादायक बातमी ती म्हणजे भाजप आमदार दादाराव केचेंना भर रस्त्यात महिलांनी घेराव घातल्याची माहिती ही समोर आली आहे। तर भाजप आमदार दादाराव केचेंना महिलांनी भर रस्त्यात घेरलं। वर्ध्याच्या आर्वी शहरातील शिवाजी चौक इथली ही घटना आहे। केचे हॉस्पिटलमधून घरी जात असताना हा सगळा धक्कादायक प्रकार घडला। पराभूत झालेल्या महिलांनी आमदारांना रस्त्यावरच घेरलं। बाबा म्हणून समजतो पण हे माझ्या बाबाच कोण लागले माझं म्हणणं तुम्हाला जर तुतारीचं काम करायचं आहे ना विनंती करतो गाडीचा झेंडा काढून ठेवा गाडीचा तो झेंडा टाकते ना तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद पानबुडे यांच्याकडून। प्रमोद, या महिलांचं आणि या स्थानिकांचं नेमकं म्हणणं काय होतं? महिला आणि स्थानिकांचं म्हणणं हे होतं की ज्या काही दिवसापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या त्या भाजपच्या तिकीटवरती उभ्या होत्या, परंतु आमदार दादाराव केचे यांनी त्यांच्या विरोधात काम केलं, पक्ष विरोधात काम केलं, त्यामुळे आम्ही निवडणुकीमध्ये हरल्या गेलो असा त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आलेला होता आणि त्यामुळे त्यांनी भर रस्त्यामध्ये आमदार दादाराव, विधान परिषदेचे आमदार आहेत ते दादाराव केचे, त्यांना भर रस्त्यात अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न त्या महिलांनी केला। अंकिता, प्रमोद, मात्र यावरती मग दादाराव केचे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली का आणि या स्थानिकांची समजूत नेमकी कशी काढली? स्थानिकांची समजूत या पद्धतीने काढली की मी कुठल्याही पद्धतीने पक्षविरोधी काम केलेलं नाही आहे, परंतु तुम्ही ज्या निवडणुकीमध्ये तुमचा जो पराभव झाला तो माझ्यामुळे नाही तर तो जनतेने पराभव केलेला आहे, त्यामुळे त्याला जबाबदार मी नाही। परंतु दादाराव केचेंना ओढवाण करण्याचा काही महिला आणि पुरुषांनी प्रयत्न केला, त्यांनी त्याबाबतची पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे। आता नेमकं पोलीस या तक्रारीवरती काय कारवाई करते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे। अंकिता, निश्चित, धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।